आता हे तर आमचे पाहुणे झाले काही जळगाववरनं वेद आलेले आहे मुंबईला. चला वेदला मुंबई फिरवायला. आता मी निघालेला इथून सकाळी आला मी बॅग असं ब्लॅकच फक्त. आणि हे जे ऑफिस बघतो ना हे भारतीचं ऑफिस आहे जे कंदील लागलेले आहे. जुनावाला ऑफिस आहे भारतीचं. ही आहे माझी क्लास इथे हां आणि हे आहे भारतीचं ऑफिस. आज संध्याकाळी आली तर तुला दिसेल नाही तर नाही दिसणार. गाईस मेट्रो स्टेशनवर पोहोचले आणि पोऱ्याला इकडे बघा कोणती कार दिसली. गाईस तर आता आम्ही आले होते बँद्राला आणि वेद बघा तिथे ना त्याला एक BMW दिसली एकदम भारीवाली तर तो तिथे गेलेला आहे. तर ताज हॉटेल समोर वेदला फायनली त्याची सगळ्यात आवडती कार दिसलेली आहे मर्सिडीज मेबॅक. फोटो काढ माझा. मग हे पण बघितलं होतं याचं घर. वेद काय बोलला म्हणे लोकल झालं याचं घर तर म्हणे किती गर्दी आहे म्हणे. तिला ते पडदा लावलेला आहे हां बघ मध्ये गाड्या सिक्युरिटी. गाईस LVच्या शॉपमध्ये आल्याबरोबर 2 पुतळे दिसतात गुचीच्या शोरूममध्ये. तो मला माहिती यांचे रेट्स पण काही असे नॉर्मल नसणार हायच असतील. राम राम मित्रांनो कसे तुम्ही सर्व. आय होप तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस बघा जळगाववरून कोण आलेले पाहुणे. आता हे तर आमचे पाहुणे झाले गाईस जळगाववरनं वेद आलेले आहे मुंबईला. मी आता मुंबईला आहे. ॲक्च्युली याचे आता 10वीचे पेपर संपलेले आहे तर याला यायचंच होतं असं म्हणजे 2-3 दिवसासाठी. याचे सगळे मित्र यांना बाहेरगावी गेले होते तर हा माझ्याकडे येऊन गेला आता. तर याला मी आज फिरवणार आहे मुंबई. आणि मुंबईमध्ये सर्वात आधी मी आज याला घेऊन जाणार आहे बँद्राला. तिथे हिल रोडला घेऊन जाईल त्यानंतर बँडस्टँडला घेऊन जाईल. ते थोडेफार सेलिब्रिटीजच्या घरं दाखवेल आणि थोडंफार शॉपिंग करवेल त्याला. बाकी अजून जिओ वर्ल्ड सेंटरला पण त्याला घेऊन जायचं आहे जो सर्वात मोठा मॉल आहे जिथे सर्वात भारी भारी शोरूम्स आहे. तर तिथे पण मला याला घेऊन जायचं आहे. ते पण मी आज याला दाखवणार आहे. तर बस आता वाजलेले सकाळचे 11. आम्ही निघताय आता रूमवरून. आणि कसं वाटलं मुंबईला येऊन दादू. एकदम भारी. एक्सप्रेस करून दाखव उलटी करून दाखव. चला वेदला मुंबई फिरवायला आता मी निघालेला इथून. बट आहे ना गाईस इथे जर तुमच्या रूमच्या आसपास जर समुद्र असेल ना तर एक वेगळा वास येतो. तो येतो एक मच्छी म्हणजे फिश सारखा वास येतो. आम्ही जसंच बाहेर निघाले ना याला तो वास आला म्हणे का रे इथे मच्छी मार्केट आहे का म्हणे फिश मार्केट आहे का म्हणे. ते अजून म्हटलं तसं नाही इथे समुद्र आहे त्यामुळे तसा वास येतो म्हटलं. आणि डेली सकाळी तसा वास येतो त्यामुळे याला वाटलं. आता मी जात आहे पुढे बँद्राला. आधी मेट्रो घेऊन मेट्रोने जाऊ मग बघू. इकडे मस्त मर्सिडीज दिसत सकाळपासून. काय सकाळी आला मेबॅक असं ब्लॅकच फक्त मेबॅक. अरे इकडे काय जेवढ्या बघशील ना ते बोर होऊन जाशील. मी बघून बोर झालेला आहे एवढ्या कार. आणि हे जे ऑफिस बघतो ना हे भारतीचं ऑफिस आहे जे कंदील लागलेले आहे. जुनावाला ऑफिस आहे भारतीचं. आता येत नाही का ते. आता पुढे आमच्या क्लासच्या बाजूला आहे तिचं ऑफिस. ही आहे माझी क्लास इथे हां आणि हे आहे भारतीचं ऑफिस. हे काल आली होती इथे मग पाहिलं काय बोर झाला आता पाहून. पांडेजी होते आता इंटरेस्ट नाही राहिला. आज संध्याकाळी आली तर तुला दिसेल नाही तर नाही दिसणार. गाईस मेट्रो स्टेशनवर पोहोचले आणि पोऱ्याला इकडे बघा कोणती कार दिसली. कोणीतरी होतं दादू त्याच्यामध्ये. नाही रे अंबानी इकडे नाही आहेत. त्याचं ते साऊथ बॉम्बे साईडला आहे इलाका त्याचा. म्हणजे पूर्ण इलाका मुंबई त्याचंच आहे पण जास्त करून साऊथ बॉम्बेला आहे. कसं वाटलं मग रोल्स रॉयस बघून. मी स्वतः या एरियामध्ये पहिल्यांदा बघितली. मला मेट्रोचं तिकीट घेतलेलं आहे आणि पहिल्यांदा वेद आता मेट्रोमध्ये बसणार आहे आज. तू बँगलोर गेला होता तेव्हा नाही बसला. आता बसशील मग मेट्रोमध्ये. हे स्कॅन कर QR कोड स्कॅन कर इथे आणि लवकर निघ. असं असतं. चल इथून जायचं आता वरती. ये इथं चल तिकडे बस. कसं वाटलं बसून. आता बस पळायला लागत इथून जेव्हा गाडी चालेल ना असं वाटतंय तू आपली ॲथर चालवेल. ॲथर सारखा फील येतो इथे. हां असे इलेक्ट्रिक गाडी कशी पडते तसं वाटतं. कसं वाटतंय दादू. एकदम भारी. थंड वाटतंय. अरे ते थोड्या वेळानंतर आहे ना ते ब्लँकेट आणून पण देतात आपल्या अंगावर. हां सगळ्या पॅसेंजर्सला एक ब्लँकेट म्हणजे ते लोकांना थंडी वाजते ना त्यासाठी. नाही हा काय बोलला माहिती का म्हणे इथे मोबाईल जडजड वाटतोय. ते पाणी चाललं गेलं समुद्राचं त्यामुळे जडजड येते. हवा लागली ना समुद्राची म्हणून. हाऊस युअर एक्सपिरियन्स इन मेट्रो. नाईस व्हेरी कूल. इट्स व्हेरी फन. नाईस टू ट्रॅव्हल इन मुंबई.
ओके नाही गाईस, ते थोडी मुंबईची हवा लागून गेली आम्हाला, म्हणून थोडं इंग्लिशमध्ये बोलताय. आणि मग आता आम्ही जाणार आहे लोकलने अंधेरी टू बँद्रा. आता तिकीट काढलेलं आहे आणि आता जातो आम्ही बँद्राला. बँद्रा बोलायला किती भारी वाटतं ना बँद्रा. वेदला विचारलं, वेद तू कधी लोकलमध्ये बसलाय का? वेद बोलला म्हणे हो म्हणे बसलाय लहानपणी. लहानपणी नाही, जेव्हा तुला समजत होतं तेव्हा बसलाय का? भाई गर्दी आहे याच्यात, गर्दी आहे भयंकर. गाईज तर फायनली आम्ही पोहोचलेले आता बँद्राला. आणि ना ट्रेनमध्ये आज खरंच खूप गर्दी होती. दादरपर्यंत खरंच खूप गर्दी भेटते, बट दादरच्या पुढे ना गर्दी ना कमी होऊन जाते, मग त्यानंतर जागा भेटते बसायला. आणि याला तर काहीच फील घेता आला नाही लोकलचा, बिकॉज उभं राहून जावं लागलं त्यामुळे. आणि ना मला बँद्राचं स्टेशन आवडतं. हे स्ट्रक्चर काही वेगळंच आहे इथलं, एकदम भारी, म्हणजे ओल्ड जमान्यातलं. हे बघा गाईस, मला आहे ना हे मागचं जे स्ट्रक्चर आहे ना ते खूप आवडतं. मस्त स्ट्रक्चर इथलं बँद्राचं रेल्वे स्टेशन. वाटतंय रेल्वे स्टेशन आहे? मग काय वाटतं? हवेली आहे. काही पण हवेली आहे का? तू राजस्थान आलाय का फिरायला? हवेली आहे पाहतो इथे. आता फायनली आम्ही निघाले हिल रोड जाण्यासाठी. हिल रोडला सर्वात आधी दादूला शॉपिंग करायची आहे. दादू काय घेणार आहे? हिल रोडला कपडे भेटतात स्वस्तात. तर गाईस आम्ही पोहोचलेले फायनली हिल रोडला. आणि आता इथे वेट करतो आहे त्याच्या कपड्यांची शॉपिंग. टी शर्ट आवडलेले याला. आणि बघा तो जो आहे ना तो पण मी हिल रोडवरूनच घेतला होता आणि तोच मी आता घातलेला आहे. बट इथून नाही घेतला होता, तो दुसरीकडून घेतला होता. त्याला आवडलेला आहे आता. कोणता? ब्ल्यू? तुला तर ऑरेंज आवडला होता ना? डार्क मग हा आवडलाय. बघा अजून खूप आहे ऑप्शन्स. हिल रोडला येऊन आहे ना गाईस फक्त मुलींचे कपडे भेटतात. आणि ते पण एवढे भेटतात ना की मुलांना, म्हणजे मुलं आले तर मुलांना समजतच नाही की काय घ्यायचं म्हणून, कारण की इथे मुलांसाठी काही असतच नाही. फक्त काही शॉप्स असतात जिथे फक्त टी शर्ट वगैरे भेटतात मुलांसाठी. आता आम्ही आले होते बँद्राला. आणि वेद बघा तिथे ना त्याला एक BMW दिसली एकदम भारीवाली, तर तो तिथे गेलेला आहे त्या कारला बघायला. घ्यायची आहे? चल येऊन जा. जसा गेलाय ना तसंच परत ये. त्याचे पानच होत नाही ती कार. आवडली का? ऑटोबायोग्राफी भारी आहे ना? घ्यायची आहे? फोन पेला पैसे मागू पप्पांकडनं. तर ताज हॉटेल समोर वेदला फायनली त्याची सगळ्यात आवडती कार दिसलेली आहे, मर्सिडीज मेबॅक. फोटो काढ माझा. कोणाचा? तुझा की कारचा? जा घेतोय का? आम्ही आहे SRKच्या घरासमोर. आणि ना सर्वात आधी वेद केव्हा आला होता माहिती का? जेव्हा आमची पूर्ण फॅमिली, काका वगैरे ते सगळे आम्ही ना मुंबईला आले होते आणि मुंबईवरनं अलिबाग जाणार होते, तेव्हा आहे ना SRKच्या घरासमोर आले होते. तर तेव्हा आपण बघितलं होतं. बट तेव्हा माहिती का वेद हरवून गेला होता इथेच आल्यानंतर. टॅक्सी का रिक्षामधून आम्ही उतरले होते तेव्हा वेद हरवून गेला होता इथे. वेद आणि निहान होता सोबत. तुझ्या याच्यासोबत निहान होता. तर ते हे दोघ इथे हरवून गेले होते. मग यांना थोडं शोधलं, मग भेटले. तर तेव्हा आहे ना इकडे हे पहिल्यांदा आले होते. म्हणजे मी पण तेव्हा पहिल्यांदाच आला होता. हे आला इकडे? मग आलेला आहे ना तू. गाईस आम्ही तिकडे उतरलेले होते, मे बी त्या साईडला कुठेतरी उतरलेले होते. आणि तिथून मग खाली पण गेले होते थोडेफार. मग हे पण बघितलं होतं याचं घर. वेद काय बोलला म्हणे लोकल झालं याचं घर तर म्हणे किती गर्दी आहे म्हणे. आता काय गाईस ती मजा नाही राहिली ना आधी सारखी की नाही बाई याचं घर आहे त्याचं घर आहे. कॉमन झालेलं आहे. दादू खिडकी उघडी आहे. ड्रोनला पाठवतो का? कस काय उडणार आहे माणूस? चढून जाईल ना तो पाय पाय. लेट्स गो गाईस. आता निघालेले आम्ही BKC साठी. आणि वेदला आहे ना आता दाखवायचंय मला सलमान खानचं घर.
सलमान खानचं घर नाही पाहिलेलं आहे ना तू. आता तू त्याच साईडला बघत राहशील, तुला गॅलेक्सी अपार्टमेंट दिसेल आता तिथेच. एरोप्लेन उडतंय दादू बघ. कावळे कावळे नाही रे, एरोप्लेन बघ. ते गेलं दिसत पण नाही. हे अपार्टमेंट हे बघ दिसलं, ते पडदा लावलेला आहे. हां बघ मध्ये गाड्या, सिक्युरिटी. गाईस तर फायनली आम्ही पोहोचलेले आता जिओ वर्ल्ड सेंटरला. आणि चला मध्ये जातो, थोडं इकडे तिकडे बघतो, एक्सप्लोअर करतो, याला पण दाखवतो. लास्ट टाइम जेव्हा आला होता ना सौरभ जोशीला भेटायला, तेव्हा एवढं काही एक्सप्लोअर करता नाही आलं, काही म्हणजे खूप टाईम होऊन गेला होता. आता करू एक्सप्लोअर. गाईस तर फायनली आम्ही एंटर केलेले जिओ वर्ल्ड प्लाझामध्ये. आणि ॲम्बियन्स कसा वाटला इथला? हां थंड थंड आणि एकदम वेगळी फ्रॅग्नन्स येते. काय भारी वाटते यार. अरे आता आनंदचं लग्न झालेलं आहे ना, मग इथेच तर झालं. म्हणजे तो वेगळा हॉल होता, ही जागा वेगळी आहे. बघितलं गाईस किती भारी जागा आहे. फूड कोर्ट किती मस्त मस्त फिश दिसते आज. ही येल्लो कलरची पण मी आज पहिल्यांदा पाहिली, त्या दिवशी नाही दिसली होती मला. कॅट फिश बघ, कॅट का टायगर फिश आहे ती, किती मस्त आहे. दादाला फोटो काढायचे होते म्हणून दादा आहे ना आधीच वरती चालला आला आणि मला म्हणे दादा तू खालून फोटो काढ. म्हणजे माझे एलिगेटरवर फोटो काढले. एलिगेटर एस्केलेटर आहे ते, एलिगेटर. इथे एलवीचं शॉप आहे. चालतोय दादू? जाऊ जस्ट बघू गॉगल्स वगैरे काय काय असतं म्हणून. जाऊ शकता का नाही जाऊ शकत, आपण जस्ट चेक करायला जाऊ ना. गाईस एलवीच्या शॉपमध्ये आल्याबरोबर 2 पुतळे दिसतात. गाईस आम्ही गेलेले मध्ये, पण मध्ये व्हिडिओ आणि फोटो अलाउड्स नाही आहे, मग त्यामुळे आम्ही काही व्हिडिओ पण बनवला नाही. आणि भाई 1-2 लाखाचे शूज बघितले आम्ही तिथे. भाई काय प्रोडक्ट्स होते, परफ्यूम विचारू नका गाईस. तो ब्रँडच तसा आहे ना, तर त्यामुळे खूप हाय लेवलचे होते ते. तो आम्ही जस्ट मध्ये गेले आणि बघितले. आम्ही तर अर्ध सोडून आलेले, एवढं मोठं शोरूममधून. हे बघा. आणि पुढे रॉलेक्सचं आहे, दिसलं रॉलेक्स. अच्छा हे कोणते मला नाही माहिती आहे. कसं आहे हे, म्हणजे कशाचं आहे? कपड्यांचं नको, आपण घेणार नाही मौगाच का. हां पण मग जाऊ दे. रोलेक्स दिसलं, रोलेक्स याला आहे ना, खास करून रोलेक्स बघायची जास्त इच्छा आहे, त्यामुळे आलेलं आहे. इथे आहे रोलेक्स, इथे आहे गुची, इथे होतं बॅली, मागे होतं फेरगोसे. दादू जाऊन बघू शकतो तू मध्ये. ही नाही बघितली वॉच रोलेक्सची? बघितली, घ्यायची आहे का? लेडीज येते, तू काय करणार घेऊ. तर फायनली मग गुचीच्या शोरूममध्ये. आणि इथे खूप काही गुचीचे शूज आहे, बट आम्ही आधी पण बघितले एलवीचे, सो मला माहिती यांचे रेट्स पण काही असे नॉर्मल नसणार, हायच असतील. काही चांगल्या एसीच्या हवेत ना आम्ही निघालेले आता बाहेर. आणि आता एवढं कडक ऊन लागतंय ना, का सांगू. नाही सर, आता काय हां आता जायचं आहे आम्हाला रूमला परत, कारण की सामान घेतलेलं आहे तो ठेवायचा आहे. या साईडला माहिती का, बँड्रा साईडला मी एक गोष्ट नोटीस केलेली आहे. यांच्याकडे रिक्षा असते, म्हणजे रिक्षावाले काय करता माहिती का, यांच्याकडे ना मीटर पण असतं, चालू पण असतं, पण हे काय करता सीटप्रमाणे घेऊन जाता, कारण की यांना पैसे जास्त पाहिजे असतात. प्रत्येक सीटचे ना 30 रुपये घेतात. आणि इथून तर मेट्रो स्टेशनपर्यंत जायला आम्हाला म्हणताय शेअरिंगमध्ये जावं लागेल आणि एकाचे 30 रुपये होतील. असे इकडून डायरेक्ट 23 रुपये होता, समजलं. मुंबई आहे. असे लोक बघता इथे ना पैशाच्या मागे. मीटर असून मीटर बोलता बंद आहे आमचं मीटर, तुम्हाला डायरेक्ट शेअरिंगने जावं लागेल म्हणे. गाईस तर चला आम्ही परत पोहोचलेले आता बँड्रा रेल्वे स्टेशनवर. आम्हाला आहे ना 30 रुपयावाली शेअरिंगची रिक्षा करून यावं लागली, कारण की तिकडे ऑप्शनच नाही होतं दुसरा मीटरवाली रिक्षा असं. एनिवेज आता जात आहे आम्ही परत आमच्या रूमवर, म्हणजे माझ्या रूमवर. मी इथे जाऊन बघू, याला बीचवर घेऊन जाईल संध्याकाळी, वर्सोवा बीचवर. आता पण काही वेळेला लोकलचा सुख घेता नाही आला, बसून एकदम आरामात जाऊन. आता पण उभं जाऊन, म्हणजे उभं राहण्यात जावं लागतंय.
उद्या सकाळी सकाळी गाईस आता वाजलेले रात्रीचे 11. आम्ही ना मस्त बीचवर गेले होते, बीचवर वगैरे घेऊन गेला होता आणि बीचवर काय अंधार असतो मग त्यामुळे मी काय तिकडे जाऊन व्हिडिओ वगैरे काढत नाही. येऊन यांना मस्त थकले होते आम्ही, कारण की खूप चालले होते, शॉपिंग वगैरे केली होती, फिरले पण खूप होते आणि वेदला पण खूप छान वाटलं आता फिरून. तो इथे बसलेला आहे आणि आता जेवण करताय आम्ही. बघा जे मी खातो ना, मी आज त्याला तेच सांगतोय मी काय खातो आज तू पण खाऊन बघ आणि कसं राहावं लागतं इथे, इथलं जेवण कसं असतं त्याला आज ते ट्राय करवतोय मी. बस मग आता आम्ही खाताय जेवण. हे मी टोटल कितीमध्ये आणलं आहे माहिती आहे का, फक्त 50 रुपयामध्ये, कारण की ही भाजी आणि 5 पोळ्या 50 रुपयामध्ये भेटून जातात, कांदा आणि लिंबू वगैरे. सो आता जेवण वगैरे करतो आणि उद्या कुठे जाणार आहे, हां साऊथ बॉम्बेला जाणार आहे. आय होप गाईज तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय श्री राधे.